मी कल्याणी डावखरे. शिक्षण कंप्लीट होण्याच्या आधीच लग्न झालं आणि त्यानंतर मग तो शिक्षण मध्ये पूर्णपणे बॅक झालेला आणि योग असा जुळून आला की जे स्थळ आलेलं चालून ते फर्निचर मध्येच सोशल मीडियावरून बिझनेस आला. 60% जो होता तो माउथ पब्लिसिटी असायची. मध्ये रिसेंटली आम्ही सोफा जो आहे तो UK ला पण दिला. ऑलमोस्ट R&D कंप्लीट करून आतापर्यंत आम्ही 1000-1500 सोफ्याच्या वरती विकलेले झालेले आहेत. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग असतो फर्निचर. जर का तुमच्या घरामध्ये फर्निचर नसेल तर तुम्हाला झोपायचं कशावरती, आराम कशावरती करायचा किंवा आपली भांडी हे कशावरती ठेवायचं, खूप गोष्टीसाठी एक सोल्युशन म्हणून आपण फर्निचर यूज करतो. आणि तेच फर्निचर आपल्याला कुठे मिळेल हा जर तुम्ही आता विचार करणार असाल तर त्यासाठी आपल्या बरोबर आलेल्या आहेत डावखरे मॅम. वेलकम मॅम. आज खूप छान वाटतं तुम्हाला इथे बघून. नमस्ते. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. एक तर पहिल्यांदा ओळख सांगते. मी कल्याणी डावखरे. शिक्षण म्हटलं तर माझं BA झालेलं होतं त्यावेळेला. त्यानंतर थोडीशी आवड होती की हा ड्रॉइंग वगैरे किंवा काहीतरी युनिकनेस किंवा मग असं म्हणता येईल क्रिएटिव्हिटीकडे वळायचं म्हणून. मग सहजच फ्रेंड सर्कलनी म्हटलं की नाही अरे आपण आता आम्ही आर्किटेक्टला जाणार आहोत किंवा इंटेरियरला जातोय तर तू इंटरेस्टेड आहे का. मग मैत्रिणी गेल्यात म्हणून मी सहज त्या ओघामध्ये मी सुद्धा ॲडमिशन घेतली. पण शिक्षण कंप्लीट होण्याच्या आधीच लग्न झालं आणि त्यानंतर मग तो शिक्षण मध्ये पूर्णपणे बॅक झालेला की म्हटलं अरे नाही जाऊ द्या. आणि योग असा जुळून आला की जे स्थळ आलेलं चालून ते फर्निचर मध्येच की त्यांच्याकडे सगळं म्हणजे एज्युकेशनल फर्निचर बनवायचे. आमची नारायणगावला फॅक्टरी आहे आणि तिथे एज्युकेशनल फर्निचर आहे किंवा ऑफिस फर्निचर आहे हे सगळं बनवलं जात होतं. इव्हन सोफा पण बनवला जात होता. पण मग स्टार्टिंगला आम्ही म्हटलेलं की अरे तेव्हा मी फक्त जे सहज बघायची की अरे काय आहे काय नाही. मग नवरा त्याचा ऑलरेडी तो फायनान्समध्ये किंवा मग त्याचा MBA झालेलं तर तो त्याच्यात इंटरेस्ट त्याचं सगळं काही त्यात भाग असायचा. मग ते सगळ्यांचं असं इन्व्हॉल्विंग बघता बघता मला असं वाटायचं की अरे आपण इंटेरियर केलेलं आहे मग ते पुन्हा करायचं का आणि हे करून मग पुन्हा आपण यात इंटरेस्ट घ्यायचा का. आणि पण त्यावेळेला थोडंसं टार्गेट असं होतं की सगळेजण म्हणायचे की अरे नाही यामध्ये लेडीज ही नसती, सगळं पुरुष प्रधान आहे आणि तू कसं हँडलिंग करशील. कारण की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा एज्युकेशन फर्निचर द्यायचं असेल तर प्रत्येक कॉलेजेसला व्हिजिट करायची, परचेस ऑफिसरला भेटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला जमणार आहेत का, तुला फेसिंग करणं होईल का. मग पहिल्यांदा डेअरिंग करून 1-2 ह्याला गेलेले, तिथे कुठेतरी थोडासा वाईट अनुभव आले, चांगले पण आलेले तसे. मग कुठेतरी असं वाटलं नाही आपण करू शकतो. मग त्या बाबतीमध्ये नवऱ्याशी प्रत्येक वेळेस डिस्कशन व्हायचं, हे करू शकते का, ते करू शकते का. मग तो म्हटला नाही अरे होऊ शकतं तुझ्याकडून, नको टेन्शन घेऊ, तुझ्याकडून एक छानपैकी तुला एक देणगी मिळालेली आहे की तू समोरच्याला कन्व्हिन्स करू शकते आणि छान तुझा आवाज पण आहे त्याच्यामुळे तुला एक ती प्रभुत्व आहे की अरे तू नाही समोरच्याला कन्व्हिन्सिंग होतं, इव्हन ऑर्डर पण तू जनरेट करू शकते. मग सहज हळूहळू मध्ये मग पुन्हा शिक्षण कंप्लीट केलं आणि मग लॉकडाऊन मध्ये आम्ही प्रॉपर म्हणजे फक्त चेअरच आम्ही विकलेल्या तशा. ऑफिस टेबल होते कारण की त्यावेळेला सगळ्यांचे ऑफिसेस बंद झालेले, वर्क फ्रॉम होता. तर त्या केसमध्ये त्यावेळेला आम्ही मग फक्त चेअर ऑफिस टेबल वगैरे करायला सुरू केलं, हे सेल करायला सुरुवात केली. आपली फॅक्टरी कोंढव्यामध्ये आहे तर तिथे बसून ते वर्किंग प्लस मध्ये मग सगळं हँडलिंग करायचं. पुन्हा मग ते त्यावेळेला एक हे असायचं की अरे सॅनिटाईज झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे. हे करता करता मग प्रत्येक कस्टमरकडून एक फीडबॅक यायला लागले की अरे तुम्ही सोफा बनवता ना. मी म्हटलं हा आम्ही बनवतो पण ते सासरी बनवलं जातं, आम्ही फक्त आत्ता ऑफिस फर्निचर बनवतो किंवा एज्युकेशन फर्निचर बनवतो. मग सहज ते म्हटले अरे नाही आत्ता बघा म्हणे सगळ्या लोकांची ना एक मेंटॅलिटी किंवा कम्फर्ट झोन हा टोटली वेगळा झालेला आहे. सगळ्यांचे ऑफिसेस घरून झालेले आहे. त्या केसमध्ये तुम्ही सोफ्यामध्ये जर इथे लॉन्च करत असाल तर तो एक चांगला एक वाव भेटेल किंवा मग इथे चांगला एक त्याला बिझनेस स्टार्ट होईल म्हणून. मग त्यावेळेला त्याच्यावर एक R&D स्टार्ट केली की अरे आपण काय करू शकतो. त्यावेळेला मग मार्केटचा एक थोडासा सर्वे केला, मार्केटमध्ये सोफे कसे असतात. कारण की आमच्याकडे सगळे ट्रेडिशनल असायचे, जे सागवानी आपले जुने सोफे म्हणजे साधारण अशा टाईपमधला, कुशन घ्या आणि ठेवा आणि मोकळं. मग हे म्हटलेत नाही काहीतरी युनिकनेस द्यायचा
आणि त्याच्यामध्ये पण समोरच्याची हेल्थ बघितली गेली पाहिजे, ह्या गोष्टीवर विचार केला. आणि मग सर्वे करता करता मग आम्ही दोघं आणि आमची 15 जणांची टीम, मग असं मिळून आम्ही वर्किंग सुरू केलं. आणि मग समोरच्याची हेल्थ कशी आहे, समोरच्याला हेल्थ प्रॉब्लेम आहेत का, किंवा त्याला त्या सोफ्यावर किती वेळ बसायचं आहे, कारण की त्या दरम्यान मध्ये बरेच जण गेम झोन खूप वाढलेला होता करत होते. बरोबर आहे. तर खूप मोठा पार्ट होऊन जातो आपल्या आयुष्याचा. सोफा तुमचा कसा आहे, किंवा जर तुम्ही ऑफिससाठी आपण आधी कसंही बसायचो, पण आता जर ती चेअर असेल तर आपलं एक आयुष्य सुखकारक होऊन जातं की नाही, आपण चेअरवर बसून सगळं करतोय आणि कंप्लीट 8-10 तास त्याच्यावरती घालवायचे, तेव्हा आपल्याला कम्फर्ट महत्वाचा असतो. खूप गरजेचं आहे तो. बरोबर. आणि त्या केसमध्ये मग जेव्हा सगळा सर्वे झाला, मग मिस्टर म्हटले की नाही, आपण आता म्हणे ना प्रॉपर फुल फेज मध्ये सोफाच बनवायचा. मग त्यावेळेला आमची काही डिझायनर टीम्स होती, मग त्यावेळेला डिस्कशन असायचं की समोरच्याला एज पॉईंट कसा द्यायचा. म्हणजे एज पॉईंट मीन्स ज्या वेळेला आपण 4 व्हीलरमध्ये जसा आपण जेव्हा सिटिंगला जेव्हा बसतो त्यावेळेला बॅक कम्फर्ट कसा भेटला पाहिजे, किंवा जेव्हा आपला बसतो तेव्हा स्पाइन कसा तो डेव्हलप झाला पाहिजे, किंवा त्याला सिटिंग कम्फर्ट कसा भेटला पाहिजे, बॅकबोनला पण बॅलन्सिंग झालं पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार करत करत मग सोपे पहिल्यांदा तर आम्ही, मला वाटतं प्रत्येक सोप्या मागे आम्ही 50 सोपे बनवायचो, उलगडायचो, पुन्हा बनवायचो, स्टिचिंग पुन्हा, म्हणजे एक प्रकारे पोस्टमार्टम सारखंच. बरोबर. आणि असं करत करत मग एक प्रोडक्टला पोचलो की अरे नाही, आता हा आपण देऊ शकतो व्यवस्थित. आणि त्याप्रमाणे मग आम्ही सजेशन देत राहिलो की अरे आता, आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक कस्टमरचा की आता एक तुम्हाला सोफा विकला, तेव्हा मग तुमच्याकडून सजेशन घ्यायचे की तुम्हाला सोफा कसा वाटतोय, जेव्हा तुम्ही सोफावर बसताय तुम्हाला बॅक पेनचा इश्यू येतो का, किंवा जो स्टिफनेस हवा आहे तो मिळतोय का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मग सोफे कम्प्लीट होत गेलेत. आणि तेवढाच तो वाव मिळत गेलेला. म्हणजे 40% सोशल मीडियावरून बिझनेस आला, 60% जो होता तो माउथ पब्लिसिटी असायची. मध्ये रिसेंटली आम्ही सोफा जो आहे तो UK ला पण दिला, नंतर एक ऑस्ट्रेलियाला पण गेला. पण ते कस्टमर सहज इथे त्यांची लास्टवाली सर्व्हिस कंप्लीट करायला आलेले, आणि जस्ट त्यांच्या मैत्रिणीने घेतला म्हणून त्या म्हटले की नाही तू ब्लाइंडली तिच्याकडून घे, काहीच टेन्शन नाही. आणि मग त्यांनी तसे ते परचेस करून तिकडे नेलेले तसे सोपे. आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर एक तोचा अपीअरन्स खूप महत्वाचा असतो. आपण इंटिरियर करताना कलर कोणता पाहिजे, आकार किती हवा आहे, त्याच्याबरोबर तुम्ही त्याचा कम्फर्ट चेक करणार, मटेरियल सकट ते सगळं पाहावं लागतं. त्याच्यामुळे भरपूर त्याच्या मागे कसरत आहे. हो, मार्केटमध्ये काय होतंय ना, आम्ही जेव्हा सर्वे केला ना तर त्यावेळेला सगळीकडे बघितलं की अरे सोपे कसे बनवले जातात. मोस्ट ऑफ एक कमांड जी आहे ती एक त्याला म्हणता येईल ना पर्टिक्युलर एका कम्युनिटीकडे ठेवलेली आहे की तोच तो व्यक्ती सोपे बनवतोय. नॉर्मल मराठी माणूस हा सोपा बनवतच नाही, आणि ज्यांचे असेल तर तो घेऊन सेल केले जातात. पण मग आता आम्हाला ते एक थोडं टार्गेट असायचं. सेकंड गोष्ट, समोरच्याला काय द्यायचं. आता बाहेर मार्केटमध्ये सोपे जे बनवले जातात पूर्णपणे लोकल मटेरियलमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 99.9% म्हटलात ना तर पाईनमध्ये वर्क केलं जातं. ॲक्च्युअल त्याचं काम जे आहे तर ते इंडस्ट्रियल मशीनसाठी येतं, रियूज सोप्याला केलं जातं. यातून प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही जेव्हा सोफा घेता तर त्या केसमध्ये तो किती दिवस टिकणार, किंवा बऱ्याचदा मुलांना सवय असते उड्या मारायची, त्या केसमध्ये फ्रेम जी आहे ती ब्रेक होती. इव्हन फोममध्ये सुद्धा क्वालिटीमध्ये विचार केला जातो. आणि आपण जो विचार करतो की नाही एकदा वस्तू घेतली ना की लॉंग लास्टिंग राहील अशा उद्देशाने आपण थोडा विचार करतो. तर त्या केसमध्ये मग कस्टमरला अजून काय चांगलं देता येईल, मग त्या केसमध्ये आम्ही कस्टमरला म्हणतो की तुम्ही फॅक्टरी व्हिजिट करा. मग फॅक्टरी व्हिजिट केली तर जेव्हा आम्हाला एक आयडिया येते की नाही हा या हाईटचा आहे किंवा हेल्थचा आहे, मग त्यांना सोप्याला डेप्थ किती द्यायची आहे, किंवा मग जेव्हा फ्लोरिंगपासून त्यांना सिटिंगला किती त्यांना डेप्थ हे ठेवायची, हाईट किती ठेवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मग तुम्ही आत्तापर्यंत झालं की नाही ऑलमोस्ट R&D कम्प्लीट करून आत्तापर्यंत आम्ही 1000-1500 सोप्याच्या वरती विकलेले झालेले आहेत. तसं मस्त मस्त. नाही, कधी असा विचार नाही केला. आपण नेहमी सोफा खरेदी करतो, किंवा मी तर असं म्हणजे मला खूप आवडतं होम फर्निचर बघत बसायला, आणि घ्यायलाही खूप आवडतं. मला असं वाटतं रोज माझं घर 360 डिग्री चेंज व्हावं, रोज वेगळा सोफा असावा, पण ते खूप वेळा शक्य नाही होत. आणि त्या गोष्टीमध्ये इतका विचार करायला लागतो, एवढं डीपली त्याच्या मागे आपण तुम्ही काम करताय, हे कधी असा विचार नव्हता केला आम्ही तो, की आज आम्हाला तुमच्यामुळे कळाला. आपलं जे इंडियन मार्केट आहे, आणि आता आपण सोशल मीडियावर खूप सारे हे पाहतो, व्हिडिओज पाहतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे फर्निचर्स दाखवले जातात, किंवा इंडियन मार्केटचे जे सोफाज आहेत किंवा इंडियन मार्केटचं जे फर्निचर आहे आणि फॉरेन मार्केटचं जे फर्निचर आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स जाणवतो.
खूप जास्त डिफरन्स आहे. खूप difference. ॲक्च्युअलमध्ये काय होतंय ना की बाहेर मार्केटमध्ये जेव्हा म्हणजे आपला जो US आपला इंटरनल जेव्हा याच्यात जातो तर त्यावेळेला तिथलं जे मार्केट आहे तिथे क्वालिटीचा विचार केला नाही जात. क्वांटिटीमध्ये बनवा आणि क्वांटिटीमध्ये विका, त्याच्याशी काही संबंध नसतो. आणि जेव्हा इंडियनमध्ये पण जेव्हा बनवलं जातं ना तर तिथे फार कमी मोजके लोक असे आहेत की, आणि तिथे एक कॅटेगरीज ठरलेले आहेत, म्हणजे हायर क्लास, त्याच्या खालचा हायर मिडल क्लास, किंवा त्याच्या खालचा जो आहे तो लोअर मिडल क्लास किंवा एकदम लोअर क्लास. अशा याच्यामध्ये प्रत्येकाने त्यांचे हे ठेवलेले आहे की इथे ह्या पोझिशनला आपल्याला विकायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईनला जेव्हा जाताय, ऑनलाईनमध्ये पण तिथे तसंच होतं की एक जी लोअर मेंटॅलिटी असते किंवा एक म्हणता येईल की आपल्या खिशाला परवडेल अशा टाईपमध्ये जे सोपे बनवले जातात किंवा घेतले जातात, तिथे क्वालिटीचा कधीच विचार केला जात नाही. मग तो आता मी बऱ्याचदा कस्टमरकडे बघतो, डेपला पॉसिबल नसतो, किंवा आत्ता लॉकडाऊनमध्ये जितके कस्टमरला प्रॉब्लेम्स आलेले जुन्या सोप्यांचे की बाबा बसलो तर कम्फर्टेबली बसता येत नाही आहे, आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मग प्रत्येक वेळेला तुम्ही बेडरूममध्ये किंवा स्पेसिफिक टेबल घेऊन तुम्ही बसू शकणार नाही. त्या केसमध्ये तुम्हाला थोडंसं असं वाटतं की नाही, थोडा एक मोकळा वेळ आहे किंवा थोडंसं आपण मीटिंग करू शकतो, थोडंसं सोप्यावर बसायचं, हँडलचा सपोर्ट घ्या आणि बसा म्हणून तसं. पण ते पॉसिबल होत नव्हतं. मग ते आम्हाला म्हणायचे की अरे असे प्रॉब्लेम आम्ही फेस करतोय. मग त्यांना आम्ही म्हणायचो की नाही, आपल्याकडे ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा विचार करून सोफा बनवला जातो. इव्हन आम्ही सजेशन देताना तुमच्या घरामध्ये कुठल्या टाईपचा सोफा बसू शकतो, जर सपोज छोटा हॉल आहे पण मग तिथे पण कसा टाईपचा दाखवायचा आहे, किंवा मग मोठा हॉल असेल तर तिथे कसं सिटिंग देता येईल आपल्याला, किंवा कलर कॉम्बिनेशन आहे, भरपूर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बनवल्या जाते. तसं खूप आम्हाला कळालं तुमच्याकडून, आणि खूप गोष्टी माहितीच नव्हत्या आतापर्यंत, त्याही आम्हाला तुमच्यामुळे कळाल्या. आजच्या आपल्या ज्या प्लॅटफॉर्मवरून आपण छोट्या महिला उद्योजकांना खूप वरती घेऊन जाण्याचा जो प्रयास आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पुढे जाल असं मला वाटतं. आणि हा जो तुमचा आतापर्यंतचा प्रवास आहे त्याच्याबरोबर जे तुम्ही इतकं मन लावून त्याच्यामध्ये करत आहात तर ते नक्की लोक पाहतील आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा त्यांचं शॉप कुठं आहे, त्या कुठे काम करतात, किंवा त्यांना कनेक्ट कसं करायचं, ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली मिळून जाईल. आणि थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.